सांगलीमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना महानगरपालिका शाळा नंबर 17 या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय महापालिका प्रशासनाने केलेली आहे। त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार बापू व जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या आदेशाने पूरबाधित नागरिकांना बिस्किट वाटप करण्यात आले। त्याचबरोबर नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। सांगली शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी व महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर यांच्यावर वाटपाची जबाबदारी टाकण्यात आली होती। नागरिकांना बिस्किट व काही खाद्यपदार्थ वाटप करत असताना उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर, महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर, शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी, उपतालुका प्रमुख विनायक येडके, उपशहर प्रमुख कुमारभाऊ राठोड, उपशहर प्रमुख सविताताई पवार, विभाग प्रमुख शीलाताई आपटे, विभाग प्रमुख रणजित जाधव, अभिषेक पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते। मी शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख सांगली उमाकांत कारवेकर। आज आम्ही 17 नंबर शाळेमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट व मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणावरून पुराच्या परिस्थितीतून पाणी वाढल्यामुळे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही 2 दिवसापूर्वी इकडे स्थलांतरित करण्यासाठी सर्व टीमने आमच्या पूर्णपणे सहकार्य केलं होतं। त्याचबरोबर त्यांच्या राहण्याची सोय या 17 नंबर याच्यामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनानं त्याची चांगली व्यवस्था केलेली आहे आणि ही व्यवस्था करत असताना आमचीही जबाबदारी आहे सांगलीचे नागरिक म्हणून, हे आमच्या कुटुंबातला भाग आहे। यासाठी शिंदे साहेबांच्या आदेशाने आणि आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप, त्याचबरोबर केळी वाटप, त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या सगळ्या साधनसामग्रीचा वाटप महानगरपालिकेने जरी केलेला असला तरी ज्या काही कमी पडलेल्या गोष्टी आहेत त्या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना पुरवलेल्या आहेत आणि त्यांना सर्व नागरिकांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या काही अडचणी येतील, पूर येऊन गेलेला आहे, पाणी खूप कमी व्हायला लागलेलं आहे, या परिस्थितीमध्ये आता त्यांना घरी जावं लागणार आहे। घरी गेल्यानंतर त्यांच्यावरती येणारी जी काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी आज आमच्या ज्या 2 दिवसापूर्वी आम्ही टीमा नेमलेल्या आहेत, स्वच्छतेसाठी असतील, औषध फवारणीसाठी असतील, महानगरपालिकेच्या आहेतच, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हे काम करत आहेत। आणि शिंदे गटाच्या वतीने मी सर्व नागरिकांना ग्वाही देतो की आमचे सगळे शिवसैनिक हे तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत असतील। त्याचबरोबर आज आमच्या या टीममध्ये आमचे सांगली जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर, त्याचबरोबर आमचे शहराचे शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी, आमचे संजय सुतार, आमचे उपतालुका प्रमुख विनायक येडके, त्याचबरोबर आमचे उपशहर प्रमुख कुमारभाऊ राठोड आणि आमच्या सविताताई पवार असतील किंवा आमच्या शीलाताई आपटे असतील, इतर सर्व पदाधिकारी आहेत हे आमच्या टीममध्ये सगळी सहभागी आहेत आणि सांगली शहरातील ही टीम जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने नेमलेली आहे। त्याच पद्धतीने काम व्यवस्थितपणे चालू आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना चांगली मदत केली जाईल।